नमस्कार, मी श्रुती राहुल. महाराष्ट्राचा महासंग्राम या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच बातमी महत्त्वाची संभाजीराजेंबाबतची. अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी अरबी समुद्रात जात पाहणी केली आहे. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजेंनी अरबी समुद्रात पाहणी केली आणि यावेळी त्यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. शिवस्मारकाच्या शोधात संभाजीराजेंची अरबी समुद्रात पाहणी. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शोधात संभाजीराजे यांच्याकडून बोटीनं पाहणी. संभाजीराजे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून शिवस्मारकाच्या शोधात बोटीनं पाहणी करण्यासाठी गेले. अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले. सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही, संभाजीराजेंचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं होतं, संभाजीराजेंचा आरोप. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रात पाहणी. आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात ठेवून 1 महिन्याच्या अगोदर ते ओपनिंग करून टाकलं, जलपूजन करून टाकलं. मग स्मारक उभा राहिलं का नाही? की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं. शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना, करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना, स्मारकाला सांगून टाकायचं हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट केल्यासाठी पैसे देतो. बघ म्हणा तर तुम्ही. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात. त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ. ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं होतं, ती जागा मी हुडकून काढलेली आहे. म्हणजे मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि त्या जागेवर देशाचे पंतप्रधानांनी जलपूजन, जागापूजनही केलेलं होतं. अद्याप काही झालं नाही. त्याचं डिझाईन महाराष्ट्र सरकारने बदललं. जे पूर्वी केलेलं होतं ते अतिशय उत्तम आणि टेक्निकली फिट होतं. जिथे स्मारकच झालं नाही तिथे शोध घेण्याचं काम जर संभाजीराजे करतायत, ते प्रतिकात्मक करतायत असं मी मानतो. नाही, मुळात अरे देशाच्या पंतप्रधानांना आणून अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजाचं स्मारक बांधतो म्हणाले आणि एक वीट सुद्धा रचू शकले नाही. हे यांचं अपयश आहे. पुढच्या घडामोडीकडे. मुख्यमंत्र्यांचं कार्ट अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली. तर मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिलं. मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला फाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं. तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचं मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे. मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही. कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे त्यांचे हे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय? त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी म्हणतो, हिऱ्यापोटी गारगोटी. ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्माला घातलं बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी, तुम्ही नाही तर कोण होता? हे स्वतःला प्रश्न विचारा. तुमचा बाप झालाय मोदी. तिथे मुंबईमध्ये मोदी आले ते पोस्टर बघा, बाळासाहेब ठाकरे असे नखभर आणि मोदी हातभर, यांची शिवसेनेची निष्ठा बाळासाहेब ठाकरेंवरची. बरं, मग आपण कोण आहात? तुम्ही सुद्धा त्या शिवसेनेच्या पोटातूनच जन्माला आलेला आहात ना. मग तुम्ही हिऱ्याच्या सहवासात आलेला ढेकून आहात का, जो आता मोदी सारखे चिरडतायत?
महाराष्ट्रात आणि तुम्ही बघत बसताय थोडा हे यांना काय किंमत आहे. 2 महिन्यानंतर यांना कोणी विचारणार नाही. तर कल्याण डोंबिवली बालेकिल्ला आहे, गद्दारीचा डाग धुवून टाका असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेच्या लोभापायी सेना संपवणाऱ्यांना परत घेणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा आज मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला. तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा गद्दारीच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही. दीपेश म्हात्रे तुम्हाला शिक्षा आहे. ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार. जी गळचेपीची भूमिका डोंबिवली विधानसभेमध्ये आणि कल्याणच्या काही ठिकाणी होत होती, ती गळचेपीची भूमिका कुठेतरी थांबावी आणि मला माझी भूमिका डोंबिवलीच्या नागरिकांसाठी स्पष्ट करणं गरजेचं होतं. त्यासाठी आज मी ही भूमिका घेतलेली आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आज पक्षप्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्याचं आश्वासन उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र तोडणारं राजकारण नाही, महाराष्ट्र जोडणारं राजकारण करण्यासाठी आम्ही प्रवेश घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. पवारांनी राऊतांना मुख्यमंत्री केलं तर राऊत मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहे. बरं, आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेईमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं. आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल त्यासाठी. पण पुढच्या घडामोडीकडे आम्ही डुकरं मारत नाही असं म्हणत संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. रेडा तयार आहे. राऊतांनी त्यांच्या माणसाला तलवार घेऊन पाठवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं होतं आणि त्यावरूनच राऊतांनी हा पलटवार केला. संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले. त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू. तर हा रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला. त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला, आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला. आणि आता बातमी नीलम गोऱ्हेंनी केलेल्या एका सूचक वक्तव्याची. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल असं एक सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं. राज्याचं राजकारण दर 3 दिवसांनी बदलत आहे असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तर यावर सारवासारव करत असतानाही त्यांनी पुन्हा एक सूचक वक्तव्य केलं. नेमकं काय म्हणाल्या ऐकूया. कारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते, त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. पण आमचे लोक लढायला तयार आहेत आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न आहे. म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये. त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा. तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं. राजकारण बदलतं ना, तर काही लोक उभे राहत नाहीत, काहींचं अजून काय होतं, काही मुलाला उभं करायचं ठरवतात, तो मुलगा वेगळं बोलत असतो. आता आम्हाला आमचे आता उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे, पण मी तर त्यांना 10-15 वर्ष ओळखते झिरवळ साहेबांना, पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण मी जे बोलले ते त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे की 2014 मी पाहते आहे की युती होणं, त्याच्यानंतर मग निवडणुका, मग अनेक लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. या सगळ्या घडामोडी जर का पाहिल्या तर ही वस्तुस्थिती आहे की एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी फार वेगाने राजकारणामधल्या घटना बदलत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत परिपक्व पद्धतीने या बदलांकडे पाहणं ही कार्यकर्त्याची मानसिकता असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसांनी आपण परत बोलूया. पुढच्या घडामोडीकडे मराठा आंदोलकांच्या मागणीला शरद पवारांचं समर्थन नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय. 75% आरक्षणाच्या मागणीवरून पवारांची भूमिका स्पष्ट होतीये असं फडणवीसांचं म्हणणं आहे.
तर परवा शरद पवारांनी 50%वरून 75% आरक्षण जाऊ द्या, आमचा पाठिंबा असेल असं म्हटलं होतं. 50% आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. आता 50%पर्यंत आरक्षण आहे, जाऊया 75%पर्यंत. केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ. म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही, हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे. कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे. आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून बैठकांचा सिलसिला पुढच्या आठवड्यात सुद्धा सुरूच राहणार आहे. उद्या इंदापूर दौऱ्यावरून परतल्यानंतरही बैठका होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उद्या पुण्यात पवारांची भेट घेणार आहेत, तर 10 तारखेला शरद पवार मुंबईत असतील. कोकण आणि मुंबईतील इच्छुकांच्या बैठका ते घेणार आहेत. विधानसभेच्या तिकिटावर तुम्ही निर्णय जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे असेल, कुणाचा मेरिट जास्त असेल? नाही, अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी बऱ्याच जणांची चर्चा चालू आहे, पण आमच्या निर्णयापर्यंत अजून आम्ही आलेलो नाही. आल्यावर मी तुम्हाला सांगेन. पवार साहेब महाराष्ट्रात 84व्या वर्षी प्रचार करतायत. महाराष्ट्रात अनेक नेते मला भेटतात आणि म्हणतात, जयंतराव तुमच्या तुतारीची जादू अशी झालेली आहे की आम्हाला माणसं सांगतात साहेब तुतारी हातात घ्या, नाही तर आपलं काही यंदा खरं नाही. एवढा प्रभाव तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचा लोकांच्यावर पडायला लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष कमळ आहे या मतदारसंघात, आणि कमळाला तर अलीकडे फार वाईट दिवस आलेले आहेत. ह्यांनी जे प्रताप दाखवले, 2 पक्ष फोडले, त्यामुळं प्रचंड लोकांची नाराजी भारतीय जनता पक्षावर आहे. आणि आता बातमी आहे राजकुमार पटेलांबाबतची. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं राजकुमार पटेलांनीच सांगितलंय. तिसऱ्या आघाडीतून विधानसभेत पडलो असतो असं कडूंना सांगितलंय, असंही राजकुमार पटेल यांनी स्पष्ट केलं. एकदा तू अभ्यास करा. तू महाविकास सोबत गेलं तरी मला काही अडचण नाहीये, तू महायुती सोबत गेला तरी मला अडचण नाहीये. फक्त तू निवडून यायला पाहिजे, कारण तू माझ्या सहयोगी आहे. 5 वर्ष आपण सोबत होतो आणि बच्चूभाऊ मंत्री असताना आमचे मेडगाडचे खूप सारे प्रश्न आम्ही निकाली काढलेला आहे. तो आप अगर मान लो आपकी सबकी तैयारी है तो फिर 10 तारीख को प्रवेश के लिए भी तैयार हो जाएगी. शिंदे साहब से बात हुई है, लेकिन आपके कानों में डालना, आपसे पूछना मेरा काम है. शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे 1000 घाव, त्याच्या बदल्यात आम्ही 1000 घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी 1 खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते, आम्ही ते ठेवतोय डोक्यात. परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक, तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धती. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पाहणार आहोत विधानसभेचे वारे. महत्त्वाच्या बातम्या. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा उद्या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. बारामतीत राजवर्धन पाटलांनी घेतली आहे युगेंद्र पाटलांची भेट. राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र. कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, आमचे कार्यकर्ते काळजी घेतील. भाजप नेते वासुदेव काळेंची हर्षवर्धन पाटलांवर नाव न घेता टीका. वासुदेव शेळकेंकडून भाजप इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यात वाढलंय. एक दिवस असा होता की कार्यालयात माणूस नव्हता, पण आता पक्षात येण्यासाठी रीघ लागली. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. कसबा विधानसभेत हेमंत रासनेंच्या समर्थनात बॅनरबाजी. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी रासने इच्छुक. कसब्यातील समस्यांचा अंत करण्यासाठी आमदार होणार रासने हेमंत, बॅनरवर उल्लेख. शरद पवारांचा पुण्यातील मुक्काम म्हणजे रिकाम्या जागा भरण्याचं काम. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा शरद पवारांना टोला. सलील देशमुख शरद पवारांच्या भेटीला पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन, सलील देशमुख यांची भूमिका. तर सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा.
वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता, तर वर्धा मतदारसंघात काँग्रेसचा 3 वेळा पराभव, नितेश कराळेंचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का, मोहन वनखडेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश. मिरजेत सुरेश खाडेंविरोधात मोहन वनखंडे लढत होण्याची शक्यता. शिंदे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता. शहांसोबत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, फडणवीसही दिल्लीत जाण्याची शक्यता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडाऱ्यात पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदींनी घेतल्या मुलाखती. यवतमाळ जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का, 1000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. पक्षप्रवेशावेळी दादा गटाचे माजी पदाधिकारी गुणवंत राठोड यांच्याकडून अनेक आरोप. आमदार बबनराव शिंदेंच्या भूमिकेनंतर महायुतीत माढा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री निर्णय घेणार, शिवाजी सावंतांची माहिती. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा. ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सर्वोच्च पद जयंत पाटलांकडे असेल. एका सुसंस्कृत नेतृत्वासोबत काम करतो याचा अभिमान. अमोल कोल्हेंकडून जयंत पाटलांचं कौतुक. बातमी महत्वाची आहे. सत्तेची कवच कुंडलं निघाल्यामुळेच रामराजेंना भीती आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. जनता माफ करणार नाही, जो किया वो भुगतना पडेगा, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजेंना इशारा दिलाय. सत्तेची कवच कुंडलं निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते. परमेश्वरानं रामराजेंना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी. त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय, माझं राजकारण संपतंय का काय, म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारीकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. तुम्हाला तुतारीकडे जायचं, तुतारीकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही. जवाब तो मिलेगा, करारा मिलेगा, जो किया है वो भुगतना तो पडेगा. तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची.